प्रतिबिंब जशी एनजीओ आहे तशी एनजीओ घोषणा मी अशी करतो की 10,000 रुपयाची एफडी आपण दिली तर 2 केंद्र सरकारच्या पॉलिसीचा प्रीमियम आयुष्यभर परस्पर झाला. 10,000चा व्याजदर कमी झाल्यानंतरचा सुद्धा विचार केला. आता तो उरणार दाखवणार. एक आहे 40 रुपयेवाली ॲक्सिडेंटल पॉलिसी की ती माणसाला अवयव गेला की 50,000 देते, डेथ झाली. पहिलं त्या पत्रकाराच्या डेथ किंवा नॅशनल डेथ नंतर ॲक्सिडेंटल किंवा नॅचरल डेथ नंतर एक मिनिमम अमाऊंट घरी पोहोचवण्याची व्यवस्था ही कायमस्वरूपी उभी केली पाहिजे. त्याची ताकद 10,000च्या एफडी मध्ये. 10,000च्या एफडीचं व्याज आपल्याला सेव्हिंगला जमा होईल. मग इन्स्ट्रक्शन द्यायचे नाही आयुष्यभर. परस्पर 40 प्लस 520 असे 2 प्रीमियम तुमचे जातात. 520 काय? कुठल्याही कारणाने डेथ होते तुमच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये मिळणार. 40 रुपयेवाली काय? ऍक्सिडेंटल डेथ झाली तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे. तुम्ही प्रीमियम एकदाही भरायचं नाही. जेवढ्यांची म्हणून 10,000 रुपयाची एफडी करायची असेल, जयकुमार गोरे माझे बरोबर आहे असं मानून जेवढ्यांची म्हणून मी बसलं कॅल्क्युलेशन केलं की बाबा 12,000 जणांची 10,000ची एफडी केली तर किती राहते? 12 कोटी लागतील. काय भरपूर लोक त्यांना म्हणू शकतो आणि एकदम पुढे 12,000 लोक येणार आहेत. 4 महिने मागे लागले तर रजिस्ट्रेशन झालं. 10,000 रुपयाची एफडी आयुष्यात करूनच तुम्ही करा किंवा प्रतिबिंबाला करा. आम्ही प्रतिबिंबाच्या वतीने करणार. ती केली की तुमच्या 2 इन्शुरन्सचे प्रीमियम आयुष्यभराचे भरले गेले आणि त्या प्रीमियममधून त्या इंटरेस्टमधून प्रीमियम भरले गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी 2 लाखाची व्यवस्था केली. ॲक्सिडेंट डेथ होत, ॲक्सिडेंट डेथ होत अशी 10,000 रुपयाची एफडी 12,000 तर 12,000 पत्रकारांची करू अशा